नमस्कार मित्रांनो, आज आपण BA सेकंड इयरच्या सेमिस्टर 3 मध्ये दिल्ली सुलतानशाही किंवा दिल्ली सल्तनतचा इतिहास आपण पाहत आहोत. आणि दिल्ली सल्तनतच्या इतिहासामध्ये आपण जवळपास त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये असणाऱ्या सगळ्या सुलतानांचा इतिहास आपण बघितला. आणि दिल्ली सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये जवळपास 1206 ला स्थापन झालेलं दिल्ली सल्तनत आपल्याला जवळपास 1526 पर्यंत इब्राहिम लोधीपर्यंत एकानंतर एक अशा पद्धतीने सुरुवातीला गुलाम घराणा, नंतर खिलजी, मोहम्मद, तुगलक वगैरे वगैरे असं करत करत शेवटी आपण सय्यद वंश आणि सय्यद वंशानंतर शेवटी लोधी वंश आणि असा लोधी वंशापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण जेव्हा बघितला तेव्हा जवळपास यांनी 1206 पासून तर 1526 पर्यंतचा इतिहास हा दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास आपण या भारताच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध केलेला आहे किंवा त्याच्याबद्दल आपण अभ्यास केलेला दिसतो. गेल्या या महिनाभराच्या कालखंडामध्ये आपण त्याच्यावर व्यवस्थितपणे सविस्तरपणे माहिती घेतलेली दिसते. आता हा झाला दिल्ली सल्तनतच्या काळातला उत्तर भारतातल्या दिल्ली राजधानीत असणाऱ्या मुस्लिम सत्ताधीशांची सुलतानशाहीचा इतिहास. आणि म्हणजे दिल्ली सल्तनतमध्ये किंवा दिल्ली सल्तनतवर असणाऱ्या दिल्ली शाहीवर असणारे जे सुलतानशाह्या होत्या त्या सुलतानशाहींचा इतिहास 1206 पासून ते जवळपास 1526 पानिपतच्या पहिल्या लढाईपर्यंतचा इतिहास हा दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपल्याला विचार असा करूया की जर उत्तर भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी मुस्लिम सत्ताधीशांचं राज्य होतं, अनेक सुलतान या ठिकाणी राज्य करीत होती, तर त्या काळात आमच्या दक्षिण भारतामध्ये कोणकोणते राज्य होते याचाही विचार करणं आज आम्हाला काळाची गरज आहे. कारण का की विद्यापीठी अभ्यासक्रमामध्ये उत्तर भारतामध्ये चालत असलेलं दिल्ली सुलतानशाहीच्या समकाळामध्ये दक्षिण भारतात सुद्धा काही शाळा अस्तित्वात होत्या आणि म्हणून ते सुद्धा याच समकालीन असल्यामुळे या अभ्यासक्रमाचा विशेष करून तो प्रादेशिक विषयाशी निगडीत असल्यामुळं त्याचा अभ्यास करणं आम्हाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून दिल्ली सुलतानशाहीच्या काळामध्ये आमच्या देवगिरीवर, आमच्या दक्षिण पटलावर, आमच्या दक्षिण राज्यावर देवगिरी हे साम्राज्य होतं. आणि देवगिरी साम्राज्याचा निर्माता त्या काळातला भिल्लन हा प्रथम गवळी समाजाचा किंवा अनेक यदुवंशीय, यादव असे विविध बिरुदावळी धारण करणारा भिल्लन हा पहिला राजा देवगिरीच्या किल्ल्यावर राज्य करता बनला. आणि तो जवळपास या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 1100 मला वाटतं आपण असा विचार करूया की 1100 इथं सांगतो तुम्हाला 1184 पर्यंत 83-84 पर्यंत त्यानं राज्य स्थापन केल्याचा अंदाज आपल्याकडे इतिहास पुराव्यामध्ये दिसतो. आणि पहिला भिल्लम मग देवगिरीच्या यादवांचा इतिहास पाहत असताना यादव कुळ हे मुळात गवळी कुळ आहे. कृष्ण आमच्याकडे कृष्णाच्या वंशजांना आपण गवळींचा किंवा यादवांचं घराणं असं आपण म्हणतो. म्हणून अशा सुरुवातीच्या काळामध्ये खानदेश नंतर नाशिक अशा पट्ट्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अगोदर जे काय असतील त्या काळातले राष्ट्रकूट असतील किंवा इतर लोक असतील यांच्या अधीन राहून त्या काळामध्ये हे प्रशासकीय अधिकारी म्हणून सरदार लोक काम करत होते. त्यातला भिल्लन हा पुढे आला आणि भिल्लननं देवगिरीवर 1183च्या काळामध्ये देवगिरीवर स्वतःचं राज्य निर्माण केलं. म्हणून इथून पुढं देवगिरीचं राज्य यादवांचं राज्य म्हणून प्रसिद्ध झालं. कारण भिल्लनचं जे घराणं आहे ते यादव कुळातलं आहे आणि यादव कुळातलं हा सूर्यचंद्रवंशीय राजा असल्यामुळं दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये देवगिरीला अनन्यसाधारण असं महत्व आलं. मी पुन्हा रिपीट करतो की ज्यावेळेस उत्तर भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी दिल्ली सुलतानशाहीचं राज्य चालू होतं त्यावेळेस दक्षिण भारतामध्ये देवगिरीवर दौलताबाद या ठिकाणी यादवांचं राज्य चालू होतं. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून देवगिरीचं राज्य प्रस्थापित करणारा पहिला राजा भिल्लन, त्याच्यानंतर त्याचा मुलगा छत्रपाल जयत्रपालाचा मुलगा सिंघन नंतर कृष्ण महादेव
आणि कृष्णदेवाचा पोरगा महादेव अत्यंत बलाढ्य होता. त्याने आजूबाजूच्या मोठ्या प्रमाणातल्या प्रदेशावर आपलं साम्राज्य विस्तार केलेलं दिसतो. आणि म्हणून त्यानंतर रामदेव राजा. आणि खऱ्या इतिहासाचा दृष्टिकोन जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, 1183 ला पेन चालत नसल्यामुळे 1183 ला हे राज्य सुरू होतं आणि जवळपास 1214 ला संपत. म्हणजे जवळपास 120 ते 130 वर्ष या लोकांनी देवगिरीवर राज्य केल्याचा इतिहास आम्हाला पाहावयास मिळतो. आणि म्हणून विचार करूया आपण की देवगिरीच्या यादवांमध्ये पहिला भिल्लम, छत्रपाल, सिंघन, कृष्णाचा पोरगा महादेवानं फार मोठं साम्राज्य विस्तार केला. पण त्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर रामदेव राजा गादीवर बसला. रामदेव राजा 1271 ते 1309 या काळात दौलताबादच्या किल्ल्यावर राज्य शासन चालवत असताना 1308 ला अलाउद्दीन खिलजीनं दक्षिण भारतावर स्वारी केली. आणि स्वारी केल्यानंतर त्या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, मराठ्यांच्या इतिहासामध्ये सुद्धा उदाहरण दिलं. आणि आपण जेव्हा अलाउद्दीन खिलजी शिकलो, उत्तर भारतातल्या मुस्लिम सत्ताधीशांच्या अलाउद्दीन खिलजीच्या सुलतानशाहीच्या काळामध्ये आपण असा विचार केला की दक्षिण साम्राज्य विस्तार करत असताना अलाउद्दीन खिलजी दक्षिण भारतात आला आणि त्यानं देवगिरीवर आक्रमण केले. तोच प्रसंग आपण या ठिकाणी रिपीट करूया की जसं इसामीनं, अब्दुल रज्जाकनं आपल्या पद्धतीने यांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आणि तो समकालीन प्रवासी असल्यामुळं, इसामीनं ते प्रत्यक्ष पाहिल्यामुळं इसामीनं आपल्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की तो म्हणतो की जेव्हा रामदेव राजा या देवगिरीवर राज्य करीत होता तेव्हा अलाउद्दीन खिलजीनं भले मोठे सैन्य घेऊन 1308 ला तो लासूर स्टेशनला येऊन पोहोचला. लासूर स्टेशनला येऊन पोहोचल्यानंतर तिथला कान्होजी पाटील यांनी रामदेवाला निरोप पाठवला की वरील म्लेच्छ म्हणजे मुस्लिम समाजाचे भले मोठे सैन्य शत्रू पक्ष या ठिकाणी थांबलेला आहे, कदाचित तो उद्या तुमच्यावर आक्रमण करेल, पण तत्पूर्वी माझ्या गावाची सुरक्षितता करण्यासाठी मला तुम्ही काही सैन्य कुमक पाठवा. पण रामदेव रायाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. आणि मग शेवटी रामदेव रायाच्या दुर्लक्षपणामुळं आमचा कान्होजी पाटील घरी येतो आणि गावात येऊन त्या लासूर गावामध्ये सगळी तयारी करतात. बायका पोरं सगळे मिळेल त्या हत्यारानं उठून सकाळी रामपारे त्या सैनिकांवर तुटून पडायचं असं ठरतं. आणि मग सळो की पळो करून सगळे भले मोठे रामपारे उठून हे सगळे म्हातारे कुतारे, बाया, स्त्री, पुरुष, लहान लेकरं सगळे उठून काठी, दराठी जे असेल, विळा असेल, खुरप असेल, ज्या असेल तर त्याच्या पद्धतीने त्याला त्या मुस्लिम म्हणण्यापेक्षा त्या अलाउद्दीन खिलजीच्या सैनिकांवर तुटून पडले. आणि स्त्रिया सुद्धा मातबर होत्या, मराठा सरदारातल्या स्त्रिया सुद्धा, तरुण पोरी अगदी मोठ्या थाटानं या ठिकाणी लढल्या आणि एक सैनिकांना उचलून फेकून देण्याचा पद्धत त्यांनी केली. म्हणून इसामीनं आपल्या ग्रंथामध्ये तो लिहून ठेवतो की इथल्या मातबर ज्या स्त्रिया आहेत तर एवढ्या ताकदवार आहे की इथल्या पुरुषांना सुद्धा, आपल्या शत्रू पक्षातल्या पुरुषांना, सैनिकांना ते उचलून फेकतात, मारतात. तर इथले पुरुष किती ताकदवान असल्यानंतर कशा पद्धतीनं राक्षसी प्रवृत्तीने राज्य करत असतील किंवा आक्रमण करत असतील याचं विचार करणं मला वेगळं वाटायला लागलेलं आहे. असं त्याने आपल्या ग्रंथामध्ये आपल्या लोकांच्या सामाजिक जीवनाबद्दल किंवा आपल्या लोकांच्या एक प्रवृत्तीबद्दल त्याने लिहून ठेवलं. म्हणून इसामीच्या या वाक्यावरनं असं लक्षात येतं की आमच्या देशामध्ये या भूमातेसाठी, या जमिनीच्या संरक्षणासाठी जर शत्रू पक्ष कसा आला तर इथल्या माता भगिनी सुद्धा माघारी घेत नाही आणि जाऊन तुटून पडतात. आपल्या मातेचं रक्षण करण्यासाठी, आपल्या राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी जीवाची रान करतात आणि शेवटी स्वतःचा हुतात्मा पत्करून या देशाला परकीय सत्तेपासून वाचवतात. हे ध्येय, हे उद्दिष्ट आणि ही कल्पना किंवा ही राष्ट्रीय निर्माण करण्याची जी क्षमता होती किंवा ती वैचारिक पातळी होती ती आमच्या मराठा स्त्रियांमध्ये, मराठा मुलींमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून मराठा म्हणजे मराठ्यांचा हा देश आणि इथं सगळे असणारे राज्य. म्हणून आपण जेव्हा चर्चा करतो मराठ्यांच्या इतिहासामध्ये तेव्हा याबद्दल फार आपण बोलतो. आपण तो विषय थोडंसं बाजूला काढूया. आणि म्हणून जेव्हा रामदेव राजा देवगिरीवर राज्य करीत होता त्यावेळेस 1308 मध्ये, इथं 9 म्हणलं, इथं 1308 मध्ये रामदेव रायांवर हल्ला केला अलाउद्दीन खिलजीनं आणि हे देवगिरीचं राज्य ताब्यात घेतलं आणि मोठ्या प्रमाणावर आतमध्ये घुसला आणि इथलं सगळं व्यापारी आणि त्याला कर तयार केला आणि जो करार पास झाला या करारानुसार त्याने मांडलिकत्व स्वीकारलं त्या अलाउद्दीन खिलजीचं.
इच्छा रामदेव रायांनी आणि बदल्यात त्यांना आपली मुलगी जिताई ही त्याला दिली आणि अशा प्रकारचा निकाह झालेला पोरी जिताईचं नाव मखदूम जहां बेगम असं देण्यात आलं आणि अशा पद्धतीने दक्षिण हे यादवांचं राज्य हे आता दिल्ली सल्तनतचं मांडलिकत्व बनलं इथपर्यंतचा इतिहास आपण या ठिकाणी बघितलं आणि त्याच्या पुढच्याच वर्षी 1309 आमच्या रामदेव रायांचं निधन झालं आणि त्यानंतर त्याचा पोरगा जो गुजरात राज्यामध्ये होता तो शंकरदेव हा 1309 गादीवर बसला. 1309 ते 1314 पर्यंत त्यानं या साम्राज्याची धुरा वाहिली आणि मुस्लिम आक्रमणापासून या देशाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण इथे काय झालं की त्यालाही तो हतबल व्हायला लागलं कारण का या काळामध्ये अलाउद्दीन खिलजीनं संपूर्ण दक्षिण पटलाची जबाबदारी ही त्या काळात निर्माण झालेला एक थोर म्हणण्यापेक्षा मोठा मुत्सद्दी राजकारणी आणि धूर्त सेनापती असलेला मलिक काफूर हा मलिक काफूर सर्वश्रेष्ठ ठरला होता आणि अलाउद्दीन खिलजीनं दिल्लीवर गादीवर राज्य करत असताना दक्षिण सुब्याची पूर्ण जबाबदारी त्या मलिक काफूरला दिली होती आणि मलिक काफूर प्रचंड सैन्यानिशी त्यानं देवगिरीला घेरलं आणि शंकरदेवाला या ठिकाणी कैद केलं. अशा पद्धतीनं हे यादवांचं राज्य जे देवगिरीवर भिल्लन राजानं स्थापन केलं होतं ते भिल्लन राजानं स्थापन केलं राज्य 1183 पासून तर 1214 पर्यंत कसं तरी तक धरून होतं. जवळपास 120 ते 30-25 वर्ष या लोकांनी या देवगिरीवर यादवांनी राज्य केल्याचा पुरावा किंवा राज्य केल्याचा इतिहास आम्हाला जाणवतो. या काळामध्ये यांची संस्कृतीचा विकास झालेला दिसतो. वारकरी संप्रदाय निर्माण झालेला दिसतो. यात भागवत असेल किंवा आमचं नाथ संप्रदाय असेल नाचू कीर्तने लावू जगी वगैरे म्हणणारे किंवा पंढरीचा विठोबा मानून त्याच्या अंधश्रद्धेवर त्याच्यावर श्रद्धा ठेवून बहुसंख्य खेड्यापाड्यातली माणसं वारकरी संप्रदायाच्या माध्यमानं संत मंडळीच्या माध्यमानं लोक जागृतीचं कार्य करताना याच काळावर दिसतं. म्हणून यादवांचा काळ हा आमच्या मराठ्यांच्या इतिहासासाठी किंवा आमच्या महाराष्ट्रासाठी अत्यंत बिलोरी साम्राज्य होतं. अत्यंत उत्तम पद्धतीचं शासन होतं की जिथं शांतता आणि सुबकता नांदत होती आणि इथं मराठी सैन्य मराठी माणसं आपलं उदरनिर्वाह योग्य पद्धतीने करत होता. सुसंपत्ता असताना या ठिकाणी शेतीला अनुकूल असणारं सगळं वातावरण दक्षिण पटलावर होतं आणि म्हणून हा परिसर गजबजलेला अतिशय उत्तम श्रेष्ठ दर्जाचं हा परिसर त्यावेळेस नावाजलेला होता आणि म्हणून यादवांचं राज्य हे अतिशय श्रेष्ठ होतं. कारण धार्मिक भावना या काळात सामाजिक भावना मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक चळवळ आणि धार्मिक चळवळी या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिणच्या पटलावर महाराष्ट्रामध्ये घडून आलेले दिसतात. मग पंढरपूरचा विठोबा असेल किंवा अजून काही बाकीची देवस्थान असतील त्या देवस्थानांना मानणारं एक वर्ग निर्माण झाला की ज्या वर्गानं सामाजिक जागृतीचं कार्य केलं आणि बहुसंख्य हिंदुत्वामध्ये हिंदूची ललाट रेषा निर्माण करून त्यांच्यामध्ये सर्वधर्म समभावाची एक सहानुभूतीची आणि सहिष्णुतेची शिकवण दिली हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. या दोनचा असा सुंदर काळ चालू असताना पुन्हा एक असं बोललं जातं की यांचा जो सेनापती होता अर्थात तो वजीर म्हणूया किंवा त्याला असं म्हणूया की आजच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात इंजिनियर. त्यानं त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर आणि मूर्ती आपलं मंदिर मूर्ती आणि मोठ्या प्रमाणामध्ये इमारतीचं बांधकाम केलं म्हणून त्याला आपण हेमाद्री पंथ असं त्याचं नाव आहे. मग हा हेमाद्री पंथ मोठ्या प्रमाणामध्ये वास्तुविशारद असल्यामुळं मोठ्या इमारती बांधतो आणि त्याची असीम श्रद्धा शंभू महादेवावर असल्यामुळं शंभू महादेवाची अनेक मंदिरं त्यांनी या काळामध्ये बांधली म्हणून ते सगळी मंदिरं हेमाडपंथी मंदिर म्हणून आपण या ठिकाणी बघतो. असा हा बिलोरी साम्राज्य 120 ते 130 वर्ष आमच्या देवगिरीवर यादवांचं राज्य होतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. त्यानंतर यादवांचं राज्य आपण बघितलं की शंकर देव हा शेवटचा राजा असताना मलिक काफूरनं या सेनापतीनं हे राज्य जिंकून घेतलं आणि कायमचं इथून पुढे देवगिरी साम्राज्य नष्ट झालं. पुढील काळामध्ये मी तुम्हाला हे बघितलं की ज्यावेळेस मलिक काफूर उत्तर भारतात जिंकून गेला तेव्हा हा अलाउद्दीन खिलजी म्हातारा झाला होता आणि तो मेल्यानंतर त्याचा जो जिताईपासून झालेला मुलगा उमर खान होता त्याला गादीवर बसवण्यात आलं. पण यानं त्या उमर खानला कैद केलं आणि त्या जिताईला कैदेत टाकलं आणि स्वतः सुलतान बनला. काही काळापर्यंत हा सुलतान बनला. म्हणजे मलिक काफूर इतका खतरनाक सेनापती होता की त्यानं इथपर्यंत न थांबता जाऊन दिल्ली काबीज केली आणि तो
त्यानं आपल्या धनीच्या आपल्या मालकाच्या मृत्यूनंतर स्वतः या देशाचा सुलतान बनला। ही गोष्ट अलाउद्दीन खिलजीचा पहिल्या पत्नीपासून झालेला मोठा मुलगा याला मुबारक शहा याला पटली नाही आणि त्या मुबारक शहानं सैनिकांची जमवाजमव करून या मलिक काफूरला कैद केलं आणि दिल्लीची सत्ता हस्तगत करून तो पुढे राज्यकर्ता बनला। पण मुबारक शहानंतर इतर काही त्याची मुलं राज्यकर्ते बनले पण ते टिकले नाही आणि मग शेवटी इथं आलं आपल्या तुघलकाचं राज्य आणि मोहम्मद तुघलक हा हिंदुस्थानचा सुलतान बनला। पण मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये आपण असं बघितलं की ज्या ज्या त्यानं मोहिमा लोक कल्याणासाठी वापरल्या त्या सगळ्या मोहिमा अपयशी ठरतात। शेवटी तो विचार करतो की आपण आपली राजधानी दक्षिणेत घेऊन जाऊया आणि तिथून भारताचं राज्य करूया म्हणून त्यानं दौलताबाद हे देव आपल्या हिंदुस्थानच्या राजधानीचं घोषित केलं आणि तो दक्षिणेत आला। तरी त्याला इथे प्रशासकीय धोरणामुळे किंवा त्याच्या अंतर्गत बंडाळीमुळे किंवा त्याच्याकडे असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर्गामुळे कर्मचाऱ्यांमुळे त्याला हतबल व्हावं लागलं आणि हा किल्ला किंवा ही राजधानी त्याला कॅन्सल करावं लागले आणि तो पुन्हा आपण दिल्लीला गेला म्हणून त्याला आपण वेडा मोहम्मद असं नाव जाहीर केलं। पण कदाचित आपण असाही विचार केला पाहिजे मित्रांनो या घडीला की सर मोहम्मद तुघलकाला आपण वेडा म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी तो का चांगला होता, कारण त्यानं हिंदुस्थानची राजधानी देवगिरी केली होती आणि नक्की जर हिंदुस्थानची राजधानी दिल्ली असती तर आज आपली दिल्लीत राहणारी राजधानीत राहणारी माणसं असो इथलं काही और मान्य होतं। पण या मोहम्मद तुघलकानंतर या शाहीचं काय झालं की इथे जे जात इतर जे जातीचे लोक होते त्यांनी इथं कसं तरी साम्राज्य टिकवण्याचं काम केलं। पण मोहम्मद तुघलक जेव्हा वापस गेला जाताना आपल्या गुलामाला त्यानं आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला म्हटलं तू देवगिरीचं साम्राज्य सांभाळ, पण त्या देवगिरीच्या साम्राज्याचा अधिकारी हा योग्य पद्धतीचा नसल्यामुळे त्याला ते टिकवता आलं नाही आणि म्हणून हसन गंगू बहामनी हसन गंगू हा ब्राह्मणाकडे नोकरीला असणारा त्यानं स्वतःचं नाव हसन नाव ठेवलं। हा हसन गंगू ब्राह्मणी अर्थात आपल्या पाथरीकडचा रहिवासी यानं या देवगिरीवर तो आला, तो गुलाम म्हणून आला होता। जेव्हा त्यानं पाहिला मोहम्मद तुघलक तिकडे गेलेला आहे, सगळे राज्यकर्ते तिकडे गेलेले, मग दक्षिण पटलावर राज्य कोणी करायचं, मग हा गुलाम म्हणूनच या देशाचा राज्यकर्ता बनला आणि म्हणून हसन गंगू बहमनी अर्थात ब्राह्मणाचं बहमनी यानंच या देवगिरीवर राज्य केलं। म्हणून आपण असं म्हणतोय की या ठिकाणी देवगिरींच्या यादवानंतर दौलताबादच्या किल्ल्यावर पुढील काळामध्ये पुन्हा इथं या बहमनी सल्तनतचं राज्य आहे। मग बहमनी सल्तनतीमध्ये सुरुवातीच्या कालखंडातले सगळे राजे 10-15 राजे हे व्यवस्थितपणे राज्य करताना दिसतात किंवा या ठिकाणच्या प्रशासनामध्ये आपलं हातभार लावताना दिसतात। पण जेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो की सुरुवातीच्या 4-5 राजांना खूप कष्ट करावे लागतात, साम्राज्य विस्तार करावा लागतं, लढाया कराव्या लागतात आणि प्रशासनाची नीट घडी बसवावी लागते। पण नंतरच्या राजांना मात्र आयश आरामी आणि जीवन जगण्याची पद्धत असल्यामुळं साहजिकच कमवलं तर टिकवण्याचं काम त्यांना करायचं असतं। पण ते जर टिकवताना आलं तर त्यांचं राज्य संपतं हे जगाच्या इतिहासाने दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून कदाचित तोच कालखंड या ठिकाणी मान्य करावा लागला आपल्याला की बहामनीच्या हसन गंगू बहामनीने हे देवगिरीचं साम्राज्य प्रस्थापित केलं आणि या देशाचा विकास करण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीच्या 5-6 राजांनी अगदी दुसरा मोहम्मद पहिला मोहम्मद दुसरा पर्यंत हे सगळं राज्य व्यवस्थित चाललं। त्यांनी प्रशासनामध्ये योग्य पद्धतीची घडी बसवली आणि दक्षिण पटलापर्यंत तुंगभद्रेपर्यंत आपलं साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला। पण हे प्रयत्न केलेले सगळं कार्य नंतरच्या काळात पुढच्या राजांना म्हणजे त्यांच्या अवलादींना किंवा त्यांच्या वंशजातल्या राजांना मात्र आयतं मिळालेल्या राज्याचं सांभाळ सुद्धा करता आलं नाही आणि ऐशो आरामात जीवन जगणं हे त्यांचं दररोजचं जीवन बनलं। आणि यातून एक घटना घडली की हे सगळं विलासी राजे बनत गेले आणि बोलता बोलता शेवटचा राजा 1490 म्हणजे तो शेवटचा राजा असताना त्याचा तो इतका विलासी बनला की तो राज्याकडे सुद्धा पाहायला तयार नाही, प्रशासन कशा पद्धतीने चालतं हे बघायला सुद्धा तयार नाही, ऐकायला सुद्धा तयार नाही, न्यायनिवाडा द्यायला तयार नाही। अशा वेळेस त्याचा सेनापती महमूद गवान या देशाचा संपूर्ण कारभार पाहतो आणि तो आपल्या पद्धतीनं या देशाची घडी नीट बसवतो। अगदी पार बिदरपर्यंत बिदरपर्यंत तो स्वतःचं साम्राज्य विस्तार करून या ठिकाणी शैक्षणिक प्रगती करतो, शैक्षणिक संस्था स्थापन करतो, विकासाच्या दृष्टिकोनातून आश्रम शाळा स्थापन करतो, शैक्षणिक दृष्टिकोनातून सांस्कृतिक चळवळ महमूद गवाननं या देशामध्ये फार उच्च प्रतीची निर्माण केली। मदरसा असेल
किंवा खानका असेल किंवा मठ असतील, मठात का अभ्यास करणारे साधू संत असतील, त्या साधू संतांच्या विचारांचे आदान प्रदान करणारं एक मंडळ असेल, शिष्टमंडळ असेल, अशा प्रकारचे अनेक शिष्टमंडळे, अशा प्रकारचे अनेक आश्रम व्यवस्था, अनेक मठ की त्याच्या काळामध्ये उदयाला आले आणि त्याने हे सगळ्या साधू संतांना, मग ते हिंदू असेल किंवा मुस्लिम असतील, या साधू संतांना दोन्ही धर्माच्या शिक्षणासाठी एक वेगळं दालन निर्माण केलं महमूद गवाननं. कारण राजा हा फक्त विलासी होता, राजाचं सुलतानचं अजिबात त्या राज्यामध्ये लक्ष नव्हतं, म्हणून त्याचा सेनापती असलेला महमूद गवान हे सगळं पाहत होता. आणि महमूद गवान हे सगळं सांभाळत असताना, साम्राज्याची धुरा निर्माण करत असताना त्याने शैक्षणिक पद्धती, धार्मिक पद्धती, सामाजिक सलोखा निर्माण करून या यादव घराण्यानंतर बहामनी राज्य आणि बहामनी राज्याचं जी उतरती कळा लागली होती, त्या उतरती कळेला व्यवस्थित नीट बसून साम्राज्याची घडी सरळ आणि शांतता सहजीवनाकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण या काळामध्ये अंतर्गत यादवी इतकी बोकाळलेली होती. याच्यामध्ये काय झालं की राजा जो होता विलासी होता, अर्थात देवगिरीचा जो बहामनी राजा होता तो या शासनाकडे अजिबात लक्ष देत नव्हता. त्यामुळे काय झालं की हे सगळं सेनापती पाहत होता आणि सेनापती राज्यकारभार पाहण्यासाठी कुठं बिदरला राहायचा आणि बिदरहून तो सगळे प्रशासन हलवायचा. त्यामुळं या आतल्या परिसरात काय गोंधळ चाललं हे त्याच्यावर तो लक्ष केंद्रित करू शकला नाही. असं म्हणूया की इथपर्यंत तो पोहोचू शकला नाही, कारण त्या काळात एवढी वैज्ञानिक प्रगती झालेली नव्हती. म्हणून कदाचित त्याला इथं या परिसरामध्ये असणाऱ्या किंवा औरंगाबाद, जालना, परभणी या परिसरामध्ये किंवा हा जळगाव पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये तिथं नवनवीन सरदार उदयाला आले होते आणि ते बंड करण्याच्या तयारीत होते. हे बिदरला राहणाऱ्या आणि तिथून बहामनी सत्ता सांभाळणाऱ्या या सेनापतीला कळलंच नाही. आणि त्याच काळामध्ये राजा मात्र देवगिरीला नुसतं ऐशो आरामात जगतो, त्याला काही घेणदेणे जनतेशी, अशा परिस्थितीमध्ये या 5 सरदारांनी स्वतःचं वचक या बहामनी सल्तनतमध्ये निर्माण केलं. आणि याच कारणामुळे काय झालं, या बहामनी सल्तनतचं वचक निर्माण झाल्यामुळं कसं तरी यांना सांभाळून हे राज्य टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न महमूद गवानने केलं. पण 1490ला महमूद गवानचं निधन झालं आणि निधन झाल्याबरोबर टपून बसलेले हे 5 सरदारांनी राजाला बाजूला काढलं आणि या शासनाचं किंवा या बहामनी शासनाचं 5 सरदारांनी 5 विभागात महाराष्ट्राची विभागणी करून टाकली. पहिलं होतं अहमदनगरचा अहमद शाह, दुसरं होतं विजापूरचा आदिलशाह, नंतर कुतुबशाह, इमादशाह आणि बरीदशाह. या 5 मुख्य सरदारांनी या महाराष्ट्राचे 5 तुकडे करून 5 शाह्यांमध्ये महाराष्ट्र विभाजित केला आणि तो आपण पुढच्या इतिहासामध्ये पाहत आहोत. तत्पूर्वी हे लक्षात घेतलं पाहिजे की महमूद गवानच्या नंतर हे 5 तुकड्यांचं विभाजन झालं. पण पुन्हा एकदा लक्षात घ्या की अशा पद्धतीने देवगिरीचं उदयास्त झालं. देवगिरी एकदम उदयाला आलं आणि हळूहळू लयास गेलं, हे या ठिकाणी दुःखाने म्हणावं लागतं. एक काळ असा होता की देवगिरीला हिंदुस्थानचं राजधानी बनण्याचं मोठं सौभाग्य लाभलं. त्यानंतर हळूहळू हे देवगिरीचा किल्ला लयास जायला लागला आणि इथलं प्रशासन महमूद गवाननंतर संपायला आलं, हे या ठिकाणी बघते. एक लक्षात घ्या, यादवांचं राज्य जेव्हा संपलं होतं आणि इथं बहमनी सल्तनत निर्माण झाली होती, त्याच वेळेस दक्षिण पटलावर जेव्हा इथं 1314 या ठिकाणी 1314 मध्ये 1314 पर्यंत आपण असा विचार करूया की जेव्हा इथं यादवांचं राज्य संपलं तेव्हा इथं दक्षिण पटलावर काहीच राहिलेलं नाही. अशा वेळेस उत्तर भारताशी सगळं नातं जोडल्यामुळं दक्षिणच्या तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर हरिहर आणि बुक्क या 2 भावंडांनी बुक्क घराण्याची स्थापना केली. हरिहर बुक्क यांनी विजयनगर साम्राज्य प्रस्थापित केलं आणि तिथं राज्य करून दाखवलं आणि हिंदूंचं राज्य दक्षिण पटलावर कर्नाटक राज्यामध्ये व्यवस्थितपणे चालतंय हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यानंतर हरिहर मेला, हरिहरच्या नंतर बुक्कानं राज्य केलं. बुक्काच्या मृत्यूनंतर तिथं पुन्हा वादंग निर्माण झालं. पुन्हा त्यांच्या वंशातला शेवटचा राजा गादीवर कृष्णदेवराय आणि त्या कृष्णदेवरायानं मध्यंतरी नरसिंहनं पुलवा नावाचं एक घराणं या ठिकाणी किंवा पुलवा घराणं त्याला तयार केलं. नंतर तुलवा घराण्याच्या संस्थापक असणारा कृष्णदेवराय, हा कृष्णदेवराय दक्षिण पटलाचा विजयनगर साम्राज्याचा आणि हंपी साम्राज्याचा राज्यकर्ता पाहाव्यास मिळतो. पण सदाशिवराव जेव्हा गादीवर बसले, सदाशिवराव अच्युतरावानंतर सदाशिवराव 1543च्या कालखंडात गादीवर बसले, तेव्हा
ते विलासी आणि यांच्यासारखंच आराम जीवन जगणारे ठरल्यामुळं त्यांचा सेनापती असलेला रामराया, या रामरायानं दक्षिण पटलावर हिंदू राष्ट्र टिकवण्यासाठी अतोनात प्रयत्न केला आणि राजाला वारंवार सांगितलं की तुमचं विलासी जीवन योग्य नाही, कारण का आजूबाजूला टपून बसलेल्या सगळ्या शाळा आज न उद्या जर आक्रमण केलं तर आपण टिकू शकणार नाही, हे सारखं संकेत देत असतानाही रामरायाचं या राजानं सदाशिवरावानं दुर्लक्ष केलं आणि यातून काय झालं, तालीकोटची लढाई झाली आणि तालीकोटच्या लढाईमध्ये बहामानी सल्तनतचे तुटून पडलेले जे आदिलशाह कुतुबशाही बादशाह होता यांनी एकत्र येऊन या राज्यावर हल्ला केला आणि तालीकोटच्या लढाईमध्ये रामरायानं इतकं मोठं जबरदस्त आक्रमण केलं, समोरच्या शत्रूशी लढा दिला. लढताना असं म्हणायचं जेव्हा रथात बसलेला होता तेव्हा सैन्यांचा धीर खचू नये, सैन्याने माघार घेऊन, कारण प्रचंड सैन्य होते, 3-3 शाळांचे सैनिक समोर प्रचंड सैन्य उभे होते आणि एवढ्या मोठ्या हत्तीसारख्या सैनिकांना टक्कर द्यायची म्हणजे फार अवघड होतं. तरी आपल्या माणसांचं, आपल्या सैनिकांचं धीर खचू जाऊ नये म्हणून तो काय करायचा, रथात बसून सोन्या चांदीची उधळण करायचा आणि फेकायचा की तुम्ही हे पैसे उचला आणि जा आक्रमण करा. म्हणजे अशा प्रकारचा आमिष दाखवून तो हल्ला करायला लावायचा, पाठीमागून तलवार भाले त्यांना पुरवठा करायचे, तुम्ही जा पुढे लढा. अशा प्रकारचा त्यानं आटोनाट प्रयत्न या तालीकोटच्या लढाईमध्ये रामरायानं केलेलं दिसतो. पण रामराय या ठिकाणी शेवटी त्याची एक घोरचूक झाली, त्यानं पाहिलं की सारखा आपला पराभव व्हायला लागला, तेव्हा त्याला असहाय्य झालं आणि तो रथातून उतरला आणि घोड्यावर बसला आणि तलवार घेऊन सरळ त्या शत्रू पक्षामध्ये तुटून पडला आणि नंतर तिकडे गारात झाला. म्हणजे याचा अर्थ असा की त्या बिचार लढता इथं कामी आला आणि कामी आल्यामुळं या भूमीसाठी आपलं आयुष्य बर्बाद करणारा रामराय राजा हा अतिशय श्रेष्ठ दर्जाचा सेनापती, उत्तम प्रशासक या नात्याने आपण रामरायाला या ठिकाणी आठवण करतो. कारण रामरायानं दक्षिण पटलावर हिंदूंचं राज्य टिकवण्यासाठी आतोनात प्रयत्न केला, पण या 3-4 शाळांनी एकत्रित ताकदीनिशी याला संपवण्याचा प्रयत्न केला. याला तालीकोटची लढाई म्हणतात. अशा पद्धतीनं हरिहर बुक्कापासून तयार झालेलं दक्षिणेकडचं राज्य संपलं, यादवांचं राज्य संपलं आणि उत्तर भारतातले हे सुलतानशाही आता दक्षिण पटलावर आली आणि अशा पद्धतीने संपूर्ण भारतामध्ये एक मुस्लिम प्रशासनाची योजना अंगीकारली गेली आणि यातून पुढे मग दक्षिण पटला म्हैसूर प्रांतात ओडवायर नावाच्या एका शूर सेनापतीनं स्वतःचं राज्य स्थापन केलं आणि म्हैसूरचं पुढील काळामध्ये हिंदू राज्य म्हणून ओडियार यांचं राज्य निर्माण झालं. आणि म्हणून मोगलशाही आल्यामुळे साहजिक बाबरच्या एकंदरीत साम्राज्य विस्तारामध्ये दक्षिण पटलावर जायचं नाही म्हणून त्यानं पार तर अगदी बेळगावपर्यंत आक्रमण करायचं, दक्षिण भागात जायचं म्हणून म्हैसूर प्रांत कायमस्वरूपी वेगळा अलिप्त राहिला आणि तिथं मात्र नंतर पुढील काळामध्ये आपण टिपू सुलतान वगैरे बोलतो, हा नंतरचा विषय आहे. पण ह्या अशा या सगळ्यात याच्यातनं आपलं लक्षात येतं की एकंदरीत तग धरून ठरणारी देवगिरीचं साम्राज्य, नंतर आमचं हरिहर बुक्काचं घराणं आणि या काळात निर्माण झालेलं यादवांचं बहामनी साम्राज्य कशा पद्धतीनं उदयास्त झालं याचा सारांश रूपाने आज आपण या ठिकाणी अभ्यास केलेला दिसतो. मित्रांनो, दिल्ली सल्तनतशाहीच्या इतिहासातला हा शेवटचा टप्पा आपण या ठिकाणी संपूया. कारण दिवाळीपर्यंतच्या या इतिहास संग्रहामध्ये जे काही आपण 4 प्रकरणं दिली त्या 4ही प्रकरणाचा आपण उजागर या ठिकाणी या गेल्या महिनाभरात चर्चेतनं अभ्यासातनं केलेला आहे. याच्यात जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही बिलकुल याच्यावर मला प्रश्न विचारा, कॉमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न टाका, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आटोकाच प्रयत्न करेल. इथंच आपण थांबूया. समजलं नसेल तर प्रश्न विचारा. पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद.